सांगली महापालिकेच्या पहिल्याच महासभेत जोरदार वादावादी. स्ट्रीट लाईटचा ठेका असणाऱ्या समुद्रा कंपनीच्या गैरकारभाराविरोधात सदस्यांनी काढले वाभाडे. सांगली मिरज कोपळ शहर महानगरपालिका क्षेत्रात स्ट्रीट लाईटचा ठेका असणाऱ्या समुद्रा कंपनीचा गैरकारभाराविरोधात महासभेत कंपनीच्या अधिकाऱ्यांना सदस्यांनी चांगले धारेवर धरलं आहे. शहराच्या अनेक भागात अंधाराचे साम्राज्य आहे, मात्र कंपनीकडून काम व्यवस्थित झाले नसल्याचे सांगण्यात येते आहे. तसेच कोणत्याही प्रकारे विजेची बचत होताना दिसत नाही. बिले मात्र कोट्यवधी रुपयांची काढण्यात आलेली आहे. सदर प्रोजेक्ट 15 वर्षांसाठी असून आणखीन किमान 450 कोटी कंपनीला द्यावे लागणार असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आलं आहे. यावर स्वतंत्र बैठक घेऊन कारवाई करण्यासाठी कमिटी नेमण्यात आली आहे. यावेळी सर्व सदस्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. टिप्पणीच्या आधारे 2.5 कोटी रुपये मनपाच्या खात्यातून वर्ग करण्यात आले असल्याने चौकशी करण्याची मागणी नगरसेवक अभिजित भोसले यांनी केली आहे. दरम्यान कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून महापालिकेची आणि पदाधिकाऱ्यांची बदनामी करण्यात आल्याबद्दल महापौरांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. त्यावेळी एक प्रकारे कंपनीचा कारभारच रामभरोसे असल्याचं दिसून आलं आहे. आज सांगली मिरज कोपळ शहर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. जवळपास 2.5-3 वर्षांनंतर महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधींनी नागरिकांचे प्रश्न मांडण्याची वेळ होती आणि गेल्या 2.5-3 वर्षामध्ये प्रशासनाने केलेला एकंदरीत कारभार, त्या कारभारामध्ये झालेल्या चुका, त्यामधले असलेली अनियमितता, विसंगती हे सगळं प्रशासनाच्या समोर मांडलं. त्यामध्ये मग भूसंपादनाचे विषय असतील किंवा इतर नागरिकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न असतील, मग त्या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नामध्ये रोजच्या विषयामध्ये ज्यामध्ये पाणी पुरवठा आहे, ज्यामध्ये गेली कित्येक वर्ष भुयारी गटार टप्पा क्रमांक 2 13 वर्ष प्रलंबित असलेली योजना आहे ड्रेनेजची, आणि त्यानंतर समुद्रा या लाईट कंपनीकडून चालू असलेली लाईटच्या व्यवस्थेबद्दल ठेका असेल, या तिन्ही विषयावरती सखोल चर्चा झाली. तिन्ही विषयावरती सखोल चर्चा झाल्यानंतर पाणी पुरवठा आणि ड्रेनेज या विषयावरती विशेष महासभा येणाऱ्या काळामध्ये होणार आहे आणि त्यावरती त्या ठिकाणी सविस्तर चर्चा होऊन संबंधित जो ड्रेनेजचा ठेकेदार त्याच्यावरती काय करायचं आणि योजना कशी पूर्ण करायची आणि एकूणच यावरती महानगरपालिका महासभेनं प्रशासनाला कसं पुढं जायचं यावरती चर्चा होऊन त्यावरची पुढची दिशा ठरेल. सोबतच जो पाणी पुरवठ्याचा विषय आहे त्यावरती काही पैसे आवश्यक असून त्यामध्ये पंपिंग स्टेशन्स असतील, पंपिंग मशिनरीज असतील, फिडर संदर्भातले विषय असतील, पाणी पुरवठा वितरण व्यवस्था वाढवण्यासंदर्भात विषय असतील, स्वच्छतेसंदर्भात म्हणजे आपण पाणी फिल्टर करतो त्या संदर्भातले विषय असतील, या सर्वच विषयाच्या अनुस्वरूप एक नवीन DPR तयार करणं आणि तो मान्यतास्तव शासनाकडे सादर करणं असे सगळे विषय घेऊन ती महासभा होईल. परंतु समुद्रा ही जी काही लाईट कंपनी आहे जी गेली कित्येक वर्ष आपल्याकडे काम करते, त्या 6 वर्षामध्ये ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे झालेल्या ॲग्रीमेंटच्या विरोधात जाऊन काम करणं, त्याच्यामध्ये जे काही मुद्दे ठरलेले होते, लाईटचा पुरवठा व्यवस्थित करणं तो झालेला नाही आहे. CCMS बद्दलची जी काही योजना होती, सेंट्रलाइज कंट्रोल मॉनिटरिंग सिस्टम, ती झालेली नाही आहे. LED स्क्रीन बसून घेऊन 4 ठिकाणी त्याचं प्रोजेक्टबद्दलची माहिती द्यायची होती, ते झालेलं नाही आहे. म्हणजे एकंदरीतच या कंपनीकडून ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. त्याचा आधार घेऊन या ठिकाणी कंपनीवरती काय निर्णय घ्यायचा आणि येणाऱ्या काळामध्ये सांगली मिरज कोपळ शहरातील हा विद्युत दिव्यांचा प्रश्न कसा सोडवायचा यासाठी एक समिती गठीत करावीत असा निर्णय महापौरांनी दिला आणि त्याच्यामध्ये काही तज्ज्ञ नगरसेवक जे यामध्ये बोलू शकतील आणि असं पर्याय सुचवू शकतील असे आणि प्रशासनाचे काही अधिकारी स्वतः महापौर उपमहापौर अशा पद्धतीची समिती येणाऱ्या काळामध्ये समुद्रा या कंपनीच्या विरोधात जे काही चुकीचं घडलं आहे त्यावरती काम करेल आणि येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या बाजूने नागरिकांच्या हिताची निर्णय घेण्यासाठी ती समिती पुढील दिशा आणि मार्गदर्शन करेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.